तुका म्हणे माझे हेची सर्व सोन
पुण्यवंत
Thank you.
माझ्या तुझी महालाभ भुगासाठी तुका म्हणे बापे जाती संतांची या झोपे नाही माझ्या तुझी महालाभ भुगासाठी. त्याला मॉनिटर कमी करून तिकडे द्यावा. सगळ्यांचं सगळं होत नसतं. श्रेष्ठी म्हटलं की नाथाची. श्रेष्ठी कोणाची? इकडे थोडं विकू कमी करा, तुम्हाला स्पष्ट येते ना सगळ्यांना ऐकू. श्रेष्ठी नाथाची बीज अष्टमी, नवमी, 10वा आपला उद्या 10वा सोडून कुठं आता ते बसलेले सगळे माणसं कुणाला स्वर्गात यायचं बोटवर करा आज. नाही ज्यांना यायचं त्यांनाच वर हात करा. कोणाला यायचंय? आई नाही यायचंय कुणाला हात आता म्हणजे याची गरजच नाही. त्याला वाटलं वर आलायचं. अहो तुम्ही स्वर्गातच आला तिथं. खरा स्वर्ग कुठे? इथं. हा सुख स्वर्ग प्रतिलोकी व्हावा जन्म. आताच्या काळातले माणसं 3 राहतील. एवढे 3 राहतील कारण आता काही लोक जगत नाही. त्याला जगण्यासाठी आनंद लागतो, सुख लागते, समाधान लागते आणि सगळीकडे ते मिळत नाही. महाराष्ट्रात ते मिळत नाही. तुम्ही पकवानचे नाही खास वापरले काय नाव इकडे मोकळं बसले त्याला काम लावतो. तुम्ही महाराष्ट्रासाठी एक केलं पाहिजे. तुम्ही एक युट्यूब बोलायला पाहिजे. तुम्ही जे पुढच्या वर्षी बोलले जाता 119 चालू आहे का? असं तिथून काढवा. आतून म्हणल्यावर दिसतोय का मी तितक्याला? बरे बरे वा. आता मग कलेवर तरी दिसत असेल.
एक तर देवाने आमचं घातलं आणि हे आमच्या मुळावर कोण गावकरी सगळ्यात पसंत आहे. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, आनंद कशाला म्हणतात त्याला उत्तर आहे का, भजन कुणी करावं त्यालाही उत्तर आहे, चिंतन कुणी करावं त्यालाही ज्ञान आहे. काय काय नाही, आपलं पप्पा जेवण आलो खास काम आहे. तुम्ही कीर्तन जागोदर जेवण जाऊ आणि त्याला तुम्ही खाऊ घाली जाऊ, कारण ते आमचं आम्ही एके गावची आमचं तालुका एक गावात शेजारच्या शेजारी लहानाचं मोठं आम्ही तिकडे झालोय. एवढ्या मी मग अशी म्हटले मी म्हणलं मी संगमनेरला राहतो पण माझं मूळ परळी. आता मी परळी सध्या सांगत नाही, बरं सांगायला नाव परळी लोक म्हणजे वाल्मिकांना फोन येतो. उत्तर कळलं काय, माणसाची वृत्ती वेगळी, जीवन वेगळे, देश वेगळा आहे, राष्ट्र वेगळे. एक खरं सांगा 800 करोड लोकांमध्ये भारतातले 116 करोड लोक सुखी आहे, 116 सुखी आहे. भारतातले सुखी आहे, मग बाकीचे सुखी नाही असं नाही. धन असेल, संपत्ती असेल, अमाप पैसा असेल, स्वर्ग लोक त्यांना मिळत असेल, विमानात जात असतील, रोज मर्सिडीज बसायला, BMW आहे. पण 116 मध्ये सुद्धा महाराष्ट्रातले खास आहे. जिथं महाराष्ट्रात जे मिळतं ते जगात कुठंच मिळत नाही. हा सुख सोहळा नाही मिळत महाराष्ट्रात काही. आम्ही भरपूर फिरलो, हे जे आनंद आहे ना, आता हे मराठवाड्यात सुद्धा नाही असा आनंद. पश्चिम महाराष्ट्रात नाही, उत्तर महाराष्ट्रात नाही, विदर्भात नाही, खानदेशात नाही, गडचिरोलीकड नाही, हे फक्त कोकणातच. कीर्तनात पुढे उभं राहायचं, तरुण मंडळी जर कीर्तनात पुढे उभं राहत असतील गावातले ते तुमची एवढं ती मुलं सगळे. आमच्याकडे मुलं एवढे उभं राहिलं नाही. आता आमच्याकडे मुलं सगळे कोमात असतात. एक प्रेम मानत नाही. आता ते प्रेम कसं असतं सर नाही का, तुम्ही एवढे सगळे महिला आहे, बऱ्याच जणी सुना इथे बसलेल्या, खरं सांगायचं सुनांनी सगळ्यांनी, तुम्ही सासूच्या घरात राहता का तुमच्या आईच्या, बरं सासऱ्याच्या का बापाच्या, बरोबर आहे नाही. मग सांगा मला, तुम्हाला पती आवडतो का नाही, पण त्याचा बाप त्याची आई नाही, आणि कोण पाहिजे फक्त पप्प्याचा कशाला तो देणं सोडून तो काही लोक म्हणायचं अरे माय बापांनी समाजिक लोक गुरुवाराची पूजा करण्यापेक्षा सासूची पूजा करा. उलट गुरुवारी सासूचा वर्गावर बसवा, महत्वाची दिवसभर पूजा, शुक्रवारी उचलावा, सावित्री नदीवर न्या आणि इष्टी गेली की करून खरं तर आनंद पाहिला तर हे इथे हो लेकोडे. आता एखा ज्याला मिळालं त्याला कळत नाही, ज्याला मिळालं त्याला कळत नाही, ज्याला मिळत नाही त्यांना वाटतं मिळावं, आणि ज्यांना मिळालं कळालं त्यांची बीज आहे. मिळाला आणि कळालं, आपल्याला मिळाला पण कळालं, आणि ज्यांना मिळत नाही त्यांना वाटतं स्वर्गीची आवड, त्यांना देव जळी झाले मासे, त्यांना मासे होता येते पण माणसं होता येत नाही. प्राप्त कुजविले हित कोण सांगे. एवढे 119 वर्ष झाले, 119 वर्षाचं सांगायला सुद्धा बरं वाटतं, इतकं गोड आहे. हे लोक सांगतात काय मध्ये आमच्याकडे लोक म्हणत असतात 60 वर्ष झालं सत्याला काय उपयोग आहे, एक तरी पोरग शिकलं का नाही, मग काय उपयोग आहे. काय माणसं म्हणतात तुम्ही 50 वर्ष सत्ता चालवला आहात पण एक नवीन भजन तयार होऊ दिला. माझा तो मिळेल का त्याच्या मुक्तीला काय वाजायचं डीजे पोरं तयार झाले पाहिजे की नाही पुढं, आणि मुलांना ते ज्ञान मिळालं पाहिजे. आता ही मुलं आहे का नाही केलं पाहिजे. एवढंच नाही नुसता टाळ वाजवायचा, आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची, टाळ वाजवायचा, अभ्यास करायचा, आणि आपलेच पोरं अभ्यासू होऊन कीर्तनकार झाले पाहिजे. आपल्या मुलं तुम्ही एवढं सुंदर गणवेश घालतात म्हणजे रोज बसून एक करायचं, चिंतन करीत राहायचं, रोज चिंतन. तोंडाला काय काम आहे, पण तोंडाला नाही काम असेल बोलायचं, कानाला काय काम आहे, दिवसभर गाडी चालवायची असेल चालवा गाडी, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, पण कानाला
आणि हरणं ऐकू यायला एवढंच काम आहे, काय चाललंय इन्फेक्शन ते बघायला. मग रोज कामात भरलं पाहिजे, आणि ज्यानं भरलं त्याचं आपाप निघते. आपण गुरुविना अनुभव, पण त्याला गुरु असं पाहिजे, गुरु करावा बळकड त्याचं धरावं मन. आणि त्याचं मन धरलंय. आता ते लोकांना कळलं नाही. तुम्ही रामाचे मंदिर असते का मला बघायचे, आणि मारुतला हे संत आहे, मारुतला ही दास आहे, आणि राम ही ईश्वर आहे. आणि या रामाच्या मंदिरामध्ये फक्त रामाच्या मंदिरात रामाची मूर्ती नसती, कुणाची? सीतेची असते, लक्ष्मणाची असते. आणि त्या दोन्ही मूर्तीचा कुठंच उल्लेख नाही, पण त्या मंदिराला म्हणतात राम मंदिर. असं म्हणले का सीताराम मंदिर आहे? लक्ष्मणाचं तर नावच नाही, पण राम मंदिर आहे. याचा अर्थ ते दोन्ही जरी असले, आता लक्ष्मणाचं लई गोड आहे का, आता त्यांना कळलं तुमच्या सगळ्यांची सावली. आता माझी सावली जरी इकडे पडली ना की काळी, मी तर काळाच आहे. सावली सुद्धा एक चांगवर पडले तर हे माय माऊस भाऊच आहे, हे बी तसं. आता देवावर पडले असते तर देव बी आमचेच माऊस भाऊ आहे. देवाचं सावळा करत आता नाही पुढे आहे का? फक्त रामाची सावली सगळ्या जगामध्ये पुरी होते, कारण रामाची सावली कुणाच्या अंगावर पडायची? लक्ष्मणाच्या. आणि लक्ष्मण ही गोऱ्या वडिलाचे होते, पण रामाचीच फक्त जगात सावली गोरी, बाकी सगळ्यांची सावली काय? रामाची का गोरी? पीटी वाला तर एकदम खास आम्ही शिव पुसली. उद्या चित्रपट काढला तरी चालू, लय कठीण आहे. आता मी मगाशी तिथून इथं आलो, येताना मगाशी आलो, पलीकडे तिकडे दरवाज्यात गेलो. आता ते पलीकडे बसलेल्या महिलांनी तो बसवलं नाही, मी बघत होतो जागा कशी काय. त्या दोघी तिघी तरी म्हणते बाया बाबाला कलर नाही. तो बाबा काही ताण पेटवायचा आहे का? त्या नसतील म्हणल्या, मी म्हणतोय ते एवढं कसं काय म्हणतील, त्याला पुरावा असं म्हणण्यापेक्षा उत्तर आहे का? देव सावळे, देवाचं वर्णन करून सावळे. सिस्टीम वाला सुद्धा चांगलं आहे, ते पण माझंच क्वालिटी चांगली माझं. आता देवाचं वर्णन म्हणून सावळे, पण देव आतून निर्मळ आहे. देव कसे आतून निर्मळ गोड, आपण वरून गोड आहे आणि आतून देव दिसायलाही चांगले आणि देवाचं ध्यानही गोड आहे. पहिला म्हणलं आमच्याकडे काकडा करतात बघा, सून काकडा मागं म्हणते आणि सासू पुढं म्हणते. तुमच्याकडे कोण कोण म्हणतात? सकाळी 4ला नाही. अहो आमच्याकडे काय काकडा होतो तुम्हाला? हो मी त्या दिवशी अभंग ऐकलाय तो सुंदर देवाचा, मला अजून चाल पाठ. सुंदर सासू पुढे म्हणायची आणि काय आवाज सुंदर त्या सुनाचा. मला ते तुका म्हणायला जाग आली. एक प्रवासात होतो, 2:30ला गेलेलो आम्ही, इतकं गोड म्हणले त्याला. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुळशी हर गळा अशी प्रीतम. असं सासू आणि सून म्हणायचं. असं जर गावागावात म्हटले तर ते सगळ्या गावात पंढरपूर होईल. त्याला पंढरपूरला जायची काय गरज आहे? देव इथं अभंगातून येत असतो. देव राजस सुकुमार अभंगात देव होता. काय नाव? मला ऐकू येत नाही. इकडे कार्तिक, 119 वर्षाचा निकाल लावले आज. काय नाव तुझं? जरा पुढे. हा कार्तिक दादा, जरा पुढे सर. कार्तिक दादा, कीर्तनात खोटं बोलायचं. हा कीर्तनात खोटं बोलायचं धंदा आमचा आहे. कुणाचा?
म्हणजे तुमचं नाही म्हणलं अरे कार्तिक इकडे अरे एक मिनिट मला ऐकू नाही आलं ये दादा ये नाही बिघडलं काम त्याचं आता कसा तरी कधी सापडला होता अगदी नाही कोण आहे का मला मुलं जेवढे खरं बोलते जगात कोणी खरं तुम्ही गाव किती तुम्ही म्हणले ना आमचं गावामध्ये धार्मिक आहे पोर आहे बोलतात तुम्ही म्हणले आम्ही साधू काही तुम्ही नका सांगू ते एक नाही सांगा एक बोलले सगळे नाही तू काय टाईट उभा राहायचं असं टाईट सावधान सावधान म्हणजे कसं असं टाईट जरा असं एक बोल मोठ्याने बोलायचं सांगा मला बोल मला आपल्या मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पांची मोठे ना मम्मीची का पप्पाची ही कडले खास आहे गाव तुझे हे म्हणलं तू तू इकडे खरं बोलायचं जायचं नाही आपल्या मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पांची असं मोठं बोलायचं घाबरायचं नाही भविष्यातला तू कीर्तनकार आहे आणि नक्की होणार कीर्तनकार खोटं बोलायचं नाही फक्त कसं बोलायचं मोठे खरं बोलायचं कसं बोलायचं खरं बोलायचं सांग बरं तुला मला आपली मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करती का आत्या आल्यावर नाही क्वालिटी असं खरं बोलायचं मला एक किलो नाही कोणी आपली मम्मी खाती कुणाचं पप्पाचं का मामाचं आणि मम्मीला जास्त माणसं कुठले आवडतात मामाच्या इकडले का पप्पाच्या इकडले 119 वर्ष पूर्ण झाले तुमच्या सध्या हे पिलो लय गोड आहे तू हुशार आहे चुलतीला काय म्हणतात तुमच्याकडे काकी हा काकी आपल्या मम्मीच्या शेजारी काकी राहती का मावशी मग मम्मीच्या आल्या काकी आल्या का थोड्या उशीर आल्यात पण बोलतो आता जर 9:15 सुरू केले तरी आता आल्यात कवा सुरू का होतं असू द्या एक किलो मग मम्मीचा जीव काकीवर जास्त आहे का मावशीवर खोटं बोलणारच नाही त्या तुम्हाला तिच्या पुढे खोटं करायला बोलत शेवट विचारतो तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर हा इंजिनियर व्हायचं म्हणजे अभ्यासाला होशील का नशिबानी वा टाळ्या वाजवण्यासाठी मग तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल बघावं लागेल का नशिबानी कोणाकडून तरी कॉपी करून घ्यायची का अरे बघावं लागेल का नशिबानी हे गडी नक्की शिंदे गटाचं आहे जा 119 वर्षाचा सगळं हिशोब सत्याला जेवढं शेत तेवढं शेत पोराला उभा करी आणि येणं जर म्हटला आमच्या मम्मीला फक्त काकी आवडते आमच्या मम्मीला फक्त पप्पांची आई आवडते आमच्या मम्मीला आमच्या घरातल्या सगळ्यांची काळजी आम्ही एकदा आमची आई इकडे आल्यापासून तिने तिकडली काळजी करायची सोडून दिली आणि खरं तर सगळ्यांना विनंती करतो सुख नावाची गोष्ट आपल्याच घरात आहे लोक शोधायला लांब चालतात कुठे सोनीसी रामेश्वर कुठे सोनीसी काशी काय करत नाही कुठं सुखे
पुरुषोत्तम आहे. सर्वसामान्य पुरुषापेक्षा ती वेगळे आहे म्हणून कोण आहे? पुरुषोत्तम कोणाला म्हणावं? पुरुषापासून जो वेगळा आहे, आपल्यात ते बसत नाही, आपण त्यांची बरोबरी करण्यात आनंद मजा नाही का? एक बाणी, एक वचनी आणि ते जगातले विश्व रत्न आहे. त्याला जगात दुसरं कोणालाही म्हणता येत नाही. हे असे आहे ते दिसत नाही. आपण त्याच्यात बसत नाही, आपण त्यांचं फक्त चिंतन करायचं. आता ते कोण आहे? त्यांचं नाव घेतल्यावर आपल्याला समाधान मिळतं, पण आयुष्यात त्यांना मिळालं. ते जाताना प्रवासात गेले तर काहीच नेलं नाही. जाताना काही नेलं का? मोहरा, संपत्ती, फक्त का अंगावर आहे तेवढंच, आणि सोबत म्हणून धनुष्य. जे गेले 14 वर्ष ते परत आले. याचं उत्तर कळलं, काही नेलं नव्हतं म्हणून. आणि ज्यांना दिल्लीतून येताना एवढं सगळं आणलं, त्याची खबर येते. विठाला विठाला विठाला. आणि रावणाकडे अमाप होतं. रावणाकडे काही कमी होतं का? तरी लोकांच्या दारात येऊ, सीतेच्या दारात येऊन काय व्हावं लागलं? हो, ज्याच्याकडे अमाप आहे त्याला गरज नसताना भिकारी झालं, आणि ज्याच्याकडे सगळं होतं ते सोडून ज्याला दिलं त्यालाही नाही घेतलं. 14 वर्ष त्याने भावाचं म्हणून सांभाळलं. याला म्हणायचं प्रेम. अजून एक कोण आहे का? सख्य भाऊ नाही. सख्य नाव बरं, शत्रुघ्न आणि लक्ष्मण सख्य एक आहे, पण जोडी हो गुरुजीने सांगितले यांची जोडी बसत. हे भरतासोबत कोण? भरत आणि हे दोन जोड त्यांच्यासोबत, आणि राम आणि एक आईच नाही. पण भाव कैकईच होतं. आई किती दुष्ट, याच्यापेक्षा पोरगा किती सोजवळ, याला किंमत आहे. आई कशी आहे त्यापेक्षा मुलगा कसा आहे याला किंमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब, स्वतःचे 3 भावांनी बाप पहिल्या दरबारात निजामशाहीवाल्याने कापले गेले, मारले गेले. आऊसाहेब डगमगले नाही. संगमनेर तालुक्यामध्ये पेंगिरी नावाचा किल्ला आहे, आणि तिथं कोठात गर्व असताना घोड्यावर बसल्या आणि शिवनेरीच्या गडापर्यंत स्वतःहून आल्या. आणि तिथं आल्यावर जावाचा भाऊ होता. त्या भावाचं नाव आहे विश्वासराव देशमुख. विश्वासरावांच्या त्यांच्या नावातच विश्वास आहे. ते जावाचा भाऊ आहे, सक्का नाही. भाऊ मारल्या गेले नंतर, पण भावाच्या इथं जाता येत नव्हतं म्हणून जावाच्या भावाच्या इथं त्यांचं पहिलं बाळापण झालं. आपल्या महिला जावाच्या भावाच्या इथे केव्हा झालं? आपण गेलं पाहिजे. सगळी माणसं प्रसन्न असावं. आज काय होतं माहिती, तुमच्याकडे थोडा फरक आहे, बरं आहे, तुमच्याकडे प्रेम भाव आहे, आमच्याकडे तर राहीलच नाही माणूस. नाही, आमच्याकडे नुसतं रामायण दिसायला आहे. आमच्याकडे फक्त रामायण आहे. आमचे निम्मे लक्ष्मण संध्याकाळी कोमत असते. उर्मिला त्याला ताक पाजी ती, सुमित्रा डोक्यावर पाणी होती. दशरथाच्या डॉक्टरला फोन करते, माझं लक्ष करून होणार कसं काय? डॉक्टर म्हणला आम्ही सोबतच होतो ट्रेन मध्ये घ्या. प्रेम नाही, आणि प्रेम ही नाथमाराजांनी गोड सांगितले. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख एकटच कवर बडी एवढे टाक जडत जाते. पण बरे तुम्हीच येत जा, दुसरं नका आणि जाऊ. आणि असं एवढंच बरं, लय तर असं गोंधळ केला की लय ताप होते मला, नाही चांगलं नाही. आणि आपण जरी म्हणलं ना प्रेम भाव आणा, नाही मग तो हक्काच झाला.
हे चाललंय की इतकं सुंदर आहे, सोजवळ आहे आणि हेच खरंय, बाकीचं काय करायचं. आता काही लोकांना समज असतं विठाला विठाला माहिती कुणाची बीज जगात कुणाची नाही. तुकोबरायचं ह्या काळ हा काळ नाही महत्वाचा आहे. तुकोबराय सगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळे बोलले असते, पण ह्या काळात जे बोलले ते वेगळंच होतं. या काळात ती बोलण्याची भाषा वेगळी होती. तुकोबरायचं लक्ष वेगळ्या दिशेने होतं, पाहत होते वेगळं, बघत होते वेगळं, सगळीकडे भाव वेगळा होता, प्रेम भाव होता आणि सगळ्यांविषयी जिव्हाळा होता आणि प्रत्येकाला हात जोडून विनंती करीत होते, ऐका ना माझा आता, ऐका ना. अरे खरं सांगा, मी एवढे वर्ष इथं राहिलो. तुकोबरायचं वय पण तरुणच आहे की नाही. आता आपलं वय किती झालं तरी आपल्याला अजून वाटतं मी तरुण आहे. किती कमाल आहे. अवतारिक पुरुष झाले. देवाचं लय गोड काम आहे. देवाला अवतार घेता येते, पण मूळ स्वरूप देवाला कुणाला दाखवलं. अवताराच्या राशीच्या राशी अवताराचे आहेत, पण देवाचं मूळ अंश देवाने कुणाकडेच नाही दाखवलं. तो कृष्ण आहे, तो राम आहे, ते दत्त आहे, एक नाही हे असं आहे. पण मूळ ईश्वराचा अंश वेगळाच आहे. आणि मूळ जे आहे दत्त दत्त ऐशी लागले हे ध्यान आहे. मूळ काय आहे नाही का, माझ्या मनाला म्हणजे मनाला सुद्धा छंद लागावा, पण कोणता लागावा. एक सुंदर अभंग आहे त्याला, गोविंद 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 सुंदर उदाहरण आहे त्याला. माणसाची काया गोविंदमय व्हावी. तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांची काया गोविंदमय झाली होती. तुकोबरायांच्या सानिध्यात बहिणाबाई आल्या. निळोबा नाही तर देवा तुझं लागी येथे प्रार्थने वाचुनी हे देवा मी तुला हाक मारली का. अरे न हाक मारता तो आला. देवाचं काम नाही गोड आहे. देव संतांच्या अगोदर आला. तुकोबराई येथील याची रे आस लागली होती. देव डायरेक्ट आले, मी तुझं लागी येथे का आला राजा. आणि त्या देवाला बोलवले आलो. गोडे गुंगलासी गोडगी गोडे गुंगलासी गोडगी किलोमीटर गाडी पळवली, पण सप्त्यात अभंग लिहून असा फळा पहिल्याच सप्त्यात पाहिला. एक अशी संकल्पना असावी, काळानुसार माणसाने बदलावं. काळानुसार ही ट्रीटमेंट पाहिली का नको त्याच्यामध्ये कानच सांगावं लागते आणि मग ते दुसरंच काही विनंती. सगळी चाल होऊन जाते तरी ती गायकाला कळत नाही हे अभंग कोण कळत नाही ना. ते काय कळलं रे. आम्ही त्या दिवशी अभंग त्याला पुन्हा म्हणायचं म्हणून यमनी म्हणून नाही केलं कवर म्हणायचं आणि पुन्हा मी म्हणा मला गोविंद विला. आता पुढचं मन की काय
त्याला उत्तर आहे अशी संकल्पना पाहिजे. विचार श्रीमंती आहे. मला तर वाटतं तुमच्याकडे लई गोड काम आहे. एकमेकाविषयी पाहताना चांगलं पाहणारी माणसं तुमच्या भागात असतील. सोज्वळ निवेदन आहे. सगळ्यात महत्वाचं माहिती का, तुमच्या अंगावर जर कपडे असे असतील तर तुमच्या सगळ्यांचं मन सुद्धा असलं पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही कपडे इतके सुंदर आणि सजवळ आणि पांढरे घालतात ना, तेवढं जर मन साफ ठेवलं तर आपल्या गावामध्ये पुन्हा देवाला आणायची गरज नाही. ईश्वरी अंश तुमच्या हृदयात ते इथंच याच्यात आहे. आणि याचं कसं कर्म असं तसं याला फळ मिळते. लई गोड काम आहे ते. तेच खास आहे बाबांचं कठीण काम आहे. वा थोडं वा. यांना एक माईक नाही दिला तुम्ही आहे दे थोडा आशीर्वाद एक दे. सिस्टीम वाले सोबत आहे काय त्याच्या डोक्यात दुसरं काही नाही. आणि ते पाहिलं तुम्ही हे आता जवळजवळ 50-100 शब्द केले असतील गड्यात केले का नाही. एवढे शब्द करत आहे पण अजिबात मान समजाय. कठीणच झालंय आता. मला वाटतं मालकरी नाहीच आहे तो परत आयुष्यात माहित झाला कसे होत कठीण असू दे बरे. आणि बघ काय होतं माहिती आता तुम्ही पंढरपूरला जा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जेवढे जेवढे पुजारी तीच बिगर माळ करी हो. एकले कोण मार त्यांच्यात गळ्यात माळ आहे म्हणजे आपण बरे की एवढ्या 200-400 किलोमीटर राहत होतं गळ्यात माळ आहे तुळशीची कपाळाला गंध आहे आणि ती बिगर मुख्याचीच राहत असं नुसतं त्यांचं लक्ष किती मोठं आहे. असं कुठं असतं का त्याला सुंदर. मला आज बरं वाटलं सगळ्या मावल्यांच्या डोक्यावर पदर आहे. इतकं गोड गाव आहे चांगलं असं नाही. आया 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 ते म्हणत्या तुझी गीती का. आणि एक बघा तुम्हाला आम्हाला म्हणायचं नाही तुम्हाला पाया पडून सांगतो पदराचं आणि असं काही नाही. एक बघा किती जरी पदर डोक्यावर घेतला तर त्यांच्या मनामध्ये जर भाव चांगला नसेल तर पदर डोक्यावर घेण्यात काय पाहिजे. म्हणजे असं नाही की घेऊच नाही पण मनातला भाव महत्वाचा. सासूविषयी सासऱ्याविषयी संतांविषयी देशाविषयी. देशाचा स्वाभिमान कसा आहे. स्वतःचा पती जरा विष्णी होता. घरातली सासू नीट बोलत नसन सासरा नीट बोलत नसन घरातले बोलत नसतील पण सिंधुताई सपकाळासारख्या स्त्रीनं आपला विदर्भ सोडला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनं आल्या. पुण्याच्या शेजारी स्वतःचा आश्रम तयार केलं. 1000 मुलीची अनाथाची माय झाली. अनाथाची माय होण्यासाठी त्याला श्रीमंती लागत नाही धन संपदा लागत नाही. माणसाच्या मरणानंतर ते अमर होता. या जगात 2च अनाथाच्या माय झाल्या. एक ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी बाय. एक अनाथाची माय ज्ञानोबा आहे आणि दुसरी अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली. महाराज छत्रपती शंभूराजांचं नाव एका महाराष्ट्राच्या गीतामध्ये यावं इतकं सुंदर जीवन शंभूराजे जगले. शंभूराजांचं जीवन वेगळे. आता छावा नावाचा चित्रपट आलाय. स्वराज्यरक्षक संभाजी आले. छत्रपती शंभूराजे जर खरं जिवंत कोणी केले असतील तर ह्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकामुळे केले. म्हणजे ज्या डॉक्टरने ही मालिका काढली जे खासदार साहेब आहेत त्यांचंही करावं तेवढं कौतुक थोडं आहे. इतकं सुंदर काम त्यांनी केलं की शंभूराजांचा खरा इतिहास महाराष्ट्राला कळला. आणि खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं शंभू बाळ नावाचं एक व्यक्तिमत्व इतकं निर्विष्णी इतकं कर्तव्यशील होतं की अनाजी पंतांच्या मुलीला सुद्धा वाटायचं शंभूराजे म्हणजे दैवत. पण अनाजी सारख्यांना वाटलं नाही म्हणून तर कावेरी नावाच्या बाईनं अनाजी पंतांच्या पत्नीचं नाव कावेरी बाई. कावेरी बाईनं भर दरबारात सांगितलं हे अत्तराचा वास आणि शंभूराजे तुमच्या त्या खलित्याला लागलेला वास सारखा आहे का बघा. अत्तर पुढे दिलं आणि वास बघितला तर दोन्ही वास एकच होता. त्याला मोगलाईचा वास लागलेला होता.
स्वतःची पत्नी हे सगळं उघड करते हे ऐकल्यावर अनाची पंतांची तळपायाच्या मस्तकाला गेली. अनाची पंत म्हणतात चांडाळीत होशील, चांडाळीत होशील, भूतीन होशील, नरकात जाशील. तुझ्यामुळे मी हत्तीच्या पायाखाली जातोय. माझा ऐकतो. ती म्हणली मी जर आज बोलले नाही, कावेरी बाई गोड बोलतात, मी जर आज बोलले नाही ना, मी जर आज बोलले नाही ना, माझं कुळ मला माफ करणार नाही, तुमचं कुळ मला माफ करणार नाही. आणि मी जर आज बोललेच नाही तर सोनाचे धोक्यात जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही एकटे गेले तरी चालते. मी आयुष्यभर बिगर कुंकवाची राहिली. माझी मुलगी तर माझ्या दारातून गेली. मुलीला सुद्धा कळत होतं शंभूराजे कोण होते. शंभूराजेने लिहिलेला बुधभूषण ग्रंथ त्या मुलीनं ग्रंथ पाठ केला होता. सोन्याची निष्ठा इतकी होती की स्वतःचा पती सुद्धा फुटीर निघला, मुघलांचा हेर निघला हे सुद्धा भरल्या दरबारात गोदावरीने सांगितलं होतं. म्हणून इथून पुढे एक करायचं कधी. त्याही काळात स्त्रिया सुंदर होत्या, सजोड होत्या, निर्मळ होत्या, पण स्वराची निष्ठा होती. आजच कुठे गेली. आणि आजची स्वराची निष्ठा तुमच्या मनात रोजावी म्हणून महाराष्ट्राचं गीत शंभूराजेंचं नाव त्या गीतामध्ये, आणि ती सुंदर गीत आहे. जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पहिला मंडळ तुमच्या कपडाचं कुंकू, यांच्या कपडाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपडाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना. राजा जर जन्माला आलं नसतं तर भारतातले 116 कोटी लोक हिंदू नसते. या पाकशाहीमध्ये जर कपडाला गंध, वारकऱ्याचा अष्टगंध आणि मैदानाचं कुंकू हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी, अगर एक शिवाजी न होता तर सबकी. तुमच्या गावाचं नाव धोंडपाडा नसतं, मोमीनपुरा असतं, हबीबपुरा असतं. अशा टोप्या नसत्या तर गोल असतं. आणि आता थोडं तुम्ही आपण इथून पुढे प्रगती आणि वेगळ्या दिशेने जगलं पाहिजे. आमचा धर्म आता तुमचं एक डोक्यात आहे, राम मंदिर बांधलं. बांधलं म्हणजे काय, टिकवलं पाहिजे. बांधण्याचा आनंद घ्या, पण टिकण कसं याच्यासाठी सपोर्ट करा. तुमचं काय मंदिर आहे, आमचं काय मंदिर आहे. सगळे मंदिर जर मंदिरातला देव त्याला पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं टाकले, ज्या फुलं टाकले त्या मुलीचं नाव आहे राजाभाऊ. ती शिर्के परिवारातली पिलाजी शिर्केंची कन्या आहे, तिचं नाव राजाभाऊ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मुली माझ्या पायावर फुलं का टाकले, देवाला वाहाची फुलं ती माझ्या पायावर टाकले. मुलीचे एकाच मुखातून शिवाय एकच शब्द निघतात महाराजांना, देवळातला देव ह्या पायामुळे जर जिवंत असेल तर ते फुलं त्या देवासाठी नाही तर ह्या देवासाठी आणले. हे सगळ्यात लाख मोलाचे ती सून करून आणले. आणि शेवटी सोना त्या सोनानं सांभाळलं. कारण असेल तुम्हाला जर पुण्यवान व्हायचंय तर अशा सज्जनाचं नाव घेतलं पाहिजे. अभंगाचं पहिले पुण्यवंत
आणि पुढचं मोटरसायकल वाला जोरात आला. याला वाटलं पाय उचला होता दहाच. ते म्हणलं मला गाडी येत नाही, अरे सरक बाजूला. याला वाटलं पाय उचला होता काय नाही, त्याला दगडच घेऊन गेले. त्याला नाही पुढे सज्जन कुणाला म्हणावं, त्याचं मी माझं केलं ज्याला काहीच. आता बघा नुसते लोक सज्जन आहेत, कशाला? वरून सज्जन आहे, आतून सज्जन. आता मी कोण आहे? तुम्ही काय शकुनी सज्जन नव्हते, पण विदुर सज्जन. घरातले दोन्ही भाऊ बाजूला एक विदुर आहे, म्हणून तो विदुराच्या कन्या देवाला खवाटल्या, पण दुर्योधनाच्या पोळ्या नाही. पोळ्या का नाही? दुर्योधनाच्या पोळ्या नको म्हणणारी देव आहे, आणि विदुराच्या कन्या खाल्ल्या म्हणून तर अभंग आहे. चलो विदुरा नाही का, शबरी के वीर सुदाम जी के चावल. इतकं कोण आहे म्हणून सज्जन कोण? विदुर. सज्जन कोण? अरे बरोबर जनाबाई सारख्या मौलींना गौरे विठ्ठल म्हणावं. गौरे आणि चौकोबाच्या हाडातून विठ्ठल यावं. चौकोबाच्या मुखातून शब्द निघतात. चौकोबा म्हणतात मला सगळे लोक मारतात. हो दावगाली विठ्ठल चल कुमंद चल कुमंद बडवे मत मारताती काही केला विठोबाचा हार तुझ्या कंटी कैसाला कंटी कैसाला शिवदीती म्हणती मन देव बाटविला देव बाटविला बडवे मत मारताती काय केला. चौकोबा विठ्ठला विठ्ठला किती सज्जन. आता आई खरं सांगा, तुम्हाला दोन पोर आहे, एक दारुड्यात आहे एक माळकरी कीर्तनकार आहे. दारुड्या तुम्हाला रोज शेत येतोय आणि माळकरी पाया पडते. तुमचं लक्ष दारुड्याच्या संसाराकडे असतं का माळकरीच्या? दारुड्याच्या. मग मी जाताना घेऊ का थोडी? इतकं चांगलं राहून सुद्धा आईच्या डोक्यात काय? आई गाडी त्याच कसं होईल ग बाई? याच काही नाही, त्याच कसं होईल? याच काही नाही. आईला सगळे समान आहेत. मुलांना वाटतं आणि सगळे नवीन आईचं सगळ्यांवर लक्ष असतं, वडिलांचं सगळ्यावर लक्ष म्हणत. आमचे वाबळे महाराज एक गोड कविता म्हणतात, मला कसं तरी होत या बाप लोकांचा. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना उरी हुंदका लागतो या गोष्ट बापाची सांगताना. आली जत्रा गावाची बाप पेन बाजार पेनच्या बाजारला जायचा उदार पदार कपड पुरा नाहीचा तुला पेटत नव्हती दस दिवस घराला पहिली वरदाण्यासाठी बाप गावात फिरला. असं कनवाळू बाप जवळ सोडून गेला वाबळे कवीचा जीव कसा कसा मिस झाला. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगता. पण माणसाला आपल्याला सुख नाही हो, आपल्याला समाधान नाही. आणि लोक म्हणतात आम्ही सुख शोधायला निघलो. करायचं ठाईच बैसोनी त्याला नाही तीर्थयात्रा करायची नाही. ज्याला मायबाप जिवंत आहे कुठं जायचं का? सगळी दैवत कोणाच्या पायात आहे? आई वडिलांचं. त्याला भक्त पुंडलिकाचं उदाहरण आहे. भक्त पुंडलिकाने काय केलं? माय बाप केवळ काशी पुंडलिके काय केले? ब्रह्म उभे केले. मग हा बाबा जो उभा राहिलाय त्याचे दोन कारण आहेत. एक रुक्मिणीसाठी उभा राहिलं आणि मग एकाच्या कैवाडे
अनेकांची. मग हाजी बाबा तिथं आला. याचं एकमेव कारण रुक्मिणी बाई रुसल्या होत्या. रुक्मिणी मागं लागून आल्या आणि रुक्मिणीनं राधेच्या आणि कृष्णाच्या गप्पा ऐकल्या आणि म्हणल्या तुमचं तुम्हाला लग्न लाव. ज्या द्वारकेतून आल्या ती परत द्वारकेत गेल्या. पण देवाची पत्नी रुसल्यावर सुद्धा माघारी गेली. तर आपलीला जपत आपल्याला लय महत्वाचं काम आहे. आणि आपलं काय होतं माहितीये का, आता मला नवल वाटतं आपल्याकडं आता तुम्ही एवढे सगळे नवऱ्याचं कोण कोण दर्शन घेतो रोज? 1 2 3 4 6 47 55 कोण निघाले? आई तुमच्या बऱ्याच चष्मेवाल्या आजी अशी कोणती आजी आहे की त्यांना रोज सुनांगुळ घालतात? हे करो इकडे बघा रे, हे करो. आपल्या आजीला मम्मी आंघोळ कवा घाली? नाही ना. आता मी घातली काय आणि नाही घातली काय उपयोग आहे त्याला? आणि समजा म्हातारीला आंघोळ घालायला सुना आल्या आणि म्हातारीने जर डोळे उघडली थांबतील सुना जागेवर वरती कुठं नाही मानत. अहो ती बोलत नाही, त्याला सुंदर उदाहरण नाही. लई कुठं जायची गरज नाही, त्याचा पुरावा आहे का? हे बघा, हे बाबा मंदिरात नाही, हे बाबांची माता अंजनी, हे पवन सुत केसरी नंदन. पण हे बाबा असे हे ब्रह्मचारी खरं. आता हे लोक काय म्हणतात ब्रह्मचारी तो नंतर आहे, हे बाबा अगोदर. या बाबाचं चिंतन केल्यावर शनीकडे जायची गरज नाही. या बाबाचं कामच असते बस. आणि ह्याच बाबाचे मंदिर महाराष्ट्रात जास्त, देवाचे मंदिर कमी. जी दास आहे त्याचे मंदिर जास्त आहे. पण हे बाबा असं आहे काही मागितलंच नाही, त्याला पुरावाच आहे का? ज्या मुलांना काही मिळालं मंत्रीपद, 41 पडून गेले होते त्यांना दनादन मंत्रीपद मिळालं. गुवाहाटीला मान गेला मंत्रीच झाले. आणि ज्यांना 6 महिने युद्ध केलं आम्ही ते आले तर कोणी मंत्री झालं का यांच्यापैकी? कोणी मंत्री नाही झालं. आणि अजून नाही कोण आहे ज्याला झालं तर बरं होईल. खरं सांगा बरं, रामाने माणसं सोबत घेतले का वाढलं? राम देव होते, रामाला सुद्धा कळत होतं माणसं घेऊ. रामाच्या सोबत एक गावातलं नाही आलं तर दिल्लीतलं नाही तर गल्लीतलं नाही तर कुठलंच नाही, आर्मीतलं सुद्धा नाही. रामाला जे माल सगळा वापरला तो कुठला होता? जंगलातला. इमानदार झाड उठूनच खाल्लं. आपली माणसं ते खासे खा. रामाला कळलं यांच्यात रस नाही, हे म्हणते आमच्यात राम. राम म्हणले नाही, जंगलातले इमानदार आहे, गावातले हे तुम्ही कधी बघितलं असेल ध्यानात नाही तुमच्या. राम हो आणि राम याच्यात कारण म्हणून का बघ सर्व गटीरामध्ये हाते सर्व गटीरामध्ये हाते रामाच्या जीवनामध्ये पहा तुम्ही आयुष्यभर सुख नाही. रामाचं नाव घेतल्यावर सुख आहे, समाधान आहे. म्हणून त्यांना सगळ्यांना विनंती करतो, त्याला एक सुंदर अभंग आहे. श्याम श्याम श्याम
ओम शांत. आपण काय केलं पाहिजे हे चिंतन आहे. एकदा भजन करून कुमार आणि वाजवतो ना. आणि सगळ्यात चांगलं काम असणारं हे निवेदन आहे. सगळ्यात गोड आणि याच्यामुळे काय होतं माहिती का, कधी कधी असं तुमचं नियम आणि व्यवस्थित असल्यामुळं आणि शांत असल्यामुळं आता आम्हाला कसं रोज धावपळ करायची सवय. आम्हाला नाही एवढे टाळकरी आमच्याकडे कमा असले माहिती का, मी देव महाराज लय अवघड आहे. खोपोलीच्या पुढे मी मग निघलो, माझ्या मागून एक गाडी गेली इनोवा, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय, आता मी आता पुढे गेला काय वाटतंय, त्याची गाडी पेन मध्ये आली, पंक्चर झाली, मला आता कसं वाटतंय, ते म्हणलं नाव मोठा वाटतंय कसं वाटतंय. काय खरं आहे का, उगल कुठं नाही. एका बाईने पोलीस नाव ठेवलं होतं फजी, आणि ती पोरगी घेऊन आली जत्रत आली, आणि तिची पोरगी चुकली, आणि तिला दिसत ते बाबा म्हणायचं, बाबा माझी फजिती पाहिजे. ते म्हणत तुझ्या फजितीला आग नाव माझी कुणाला काय नाव ठेवायला सुद्धा किंमत आहे. मी एका पोरला विचारलं तुझं नाव काय, म्हणला प्रकाश. माझ्यापेक्षा काळ आता एवढं सुंदर सोन्यासारखं शरीर मिळाले, आता पांढरे केस झाले, बाबा होऊ द्यावा का नाही, मरायला लागेल डंगर डोंगर केस काळे करते. एका बाईने 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढरेच यायचे. ते दुकानदाराला मागत होती लुटी तो काय, 5 पुड्या लावल्या तरी आतून पांढरेच यायचे. ते दुकानदार म्हणलं मावशी पुडी काजू जण पेच जा, आतून कशी येते उगं कुठं नाही. खरं सांगतो मला, याला किती कपायची काय गरज, मी मग अशी फेटा बांधित होतो. हे चौकार मला म्हणले पावडर लावायचं. मी चौकार बाबा लावला असतं, पण चांबळावर मीठ चोळल्यासारखं होतं. त्याला काय उपयोग आहे, हे नामादी आतून सजववा वरून आतून सजव, आणि आपण काय करतो याला वरून सजवतो. विठाला एवढ्या महाराष्ट्रभर सत्य झाले, तुम्ही आयुष्यभर सत्य बघितले असते, पण तेही नाही बघितले. कधी हात घातला का, काढून तुला पण तिकडं नाही. 20 मिनिटाला बदलत नाही का, पण आता कीर्तनात आहे ना. आता तुम्ही आज तरी आपण नियम पाडू, आज ते घाला. आता पुढच्या वेळेस काय करायचं, या बाबाला जसा इथं जातो तेच एक तिकडं घ्यायचं का, अहो
ते रात्रभरी नाही घ्यायचं लय तकलीफ आहे महाराज. अहो कीर्तनात कोणी घेईल पण 12 ते 4 कोण घेईल? 3 येणार किती तकलीफ असेल. ते नुसतं असं म्हणतो राम 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 राम. कवा 4 वाजत काय नो. आमच्याकडे गिना गुत्ता गिरता 25 दोघं जणच घ्यायची. एक झोपायचं नाही की नाही घ्यायची, एक झोपायचं नाही की नाही घ्यायचं. एखादं 12 वाजता येणं गेला आणि ते टक लावून 12 वाजता 12:30 वाजले तो म्हणायचा कवा 4 वाजायची. 1 वाजला त्याने ते झोपलेलं म्हणला उठला तो म्हणला 4 वाजले. आता 4 तास याच्याकडं ना येते डोके बाजूच याने घडणीचं काचच काढलं डायरेक्ट तास काढतो. 3 वाजता 4 वाजले. जे झोपलं त्याला म्हणला बघू 4 वाजले. ते म्हणला डोळा तर लागू दे. तो म्हणला घड्याळीत पाय 4 वाजले. हे पाहिलं तर खरंच 4 वाजले. हे नाही ना दिलं की गेली होऊन. आता याचे डोके 4 वाजले म्हणजे काकडेवाले येतील. काकडेवाले त्याला मला 1 वाजता 2 वाजल्यावर 4:30 वाजले. तो नुसता असं पाहत तेव्हा काकड्याला एवढा उशीर कसं काय. 4:30 वाजले 5 वाजले इकडे 2:30 वाजले. त्यानं मारुतीकडे पाहिजे मंडपाच्या पाहिजे आलं. तेव्हा थांबला कोणते किती का काय म्हणाला घेऊन यानं मारुतीकडे गेलं नी नगड्यात दिला मारुतीनं 1.5 तास वाजला आणि खरे 4 वाजले तेव्हा म्हातारा आलं त्यानं गळ्यात मारुतीच्या हिनं पाहिलं दाचच नसते. त्यानं माहीत मध्ये पुकारला आपला मारुती प्रसन्न झाला हिनं वाजवायला. ज्यानं हिनं दिलं ते आलं आणि ज्यानं घेतला ते आलं. ते मला मारुतीकडे गर्दी नसते. ते मला म्हणते तो आपला मारुती हिनं वाजवला. ते मला पडत रात्री काय दिला होता. असे पण समान. आणि तुमचं तरी बरं आहे थोडं. आमच्याकडे मी परभणीला गेलो परवा. ते परभणी आपण त्यांना खेळून मधून पोखरी जातो. मी ती हिने कधी नसतील जाताना पाहिजे रात्रीचा 2:30 वाजता. मी त्याला म्हणलं कोणत्या दिंडीचं नाही. ते म्हणलं गावातल्या सत्याचं आहे. नाही गावातल्या सत्याचं रस्ते ना ते म्हणलं मोटर बंद करायला गेलो. हिने घेऊन पळ्या. आणि हे काय होतं माहिती का लोकांना कळत नाही असं नाही. लोक ती भाव कसं तुम्हाला माहिती का रात्रभरात रात्री नाही घेतलं ना 12 ते 4 त्यांचा शेवटच्या दिवशीचा काम 5 तास. तुमच्याकडे 5 तास आहे ना तुमचा मेन नियम खास आहे. हो तुमचे 5 तास म्हणजे तुमच्याकडे श्रद्धा नाही. तुमच्याकडे खरं तर देवच तुम्ही आणि पोरायला नेम लावून दिले. आता पोरायला फक्त टिकवायचं काम आहे. या जुन्या माणसाने ही परंपरा चालू ठेवली. अहो जुने माणसं या उड्या हाण्याची तबेली त्यांच्या. पण हे नियम येतं घालून दिल्यामुळे मोकळ्या मनानं पोरं नसतात आज. आणि हे असं कुठं महाराष्ट्रात सापडत नाही. हो या जुन्यांनी तुम्हाला चांगलं धर दिलंय. असं नाही मानत आम्ही बळच शिकलो विचार मानत ना. अहो टाळा घालत होते जुने आम्हाला. एक टाळ म्हणायचं टाळ. तुमच्याकडे टाळं देतात तुमचं किती भाग्य आहे. हे पोरात उभं राहिले एक नंतर हे टाळ हे पिढ्यानपिढी आहे. आणि तुम्ही सुद्धा टाळं घ्यायला पाहिजे. महिलांनी नसते तुमचे टाळ. महिलांनी पण टाळं घेतले पाहिजे. एखादी लाईन तिकडून उभा राहायचं कवा उभा राहायचं तुम्ही फक्त निवडणुकीला 5-25 महिला जरी उभा राहिले तर काय अर्थ नाही. आज महिलांचं काम चांगलं आहे. आणि काय झालं माहिती का आपले बी लोक आठ हे लोक महिलांनी परमार्थ करू नये. तुला चपाती खायला चालत का त्यांच्या महिलांनी देवी आला यांच्यामुळे राम यांच्यामुळे छत्रपती यांच्यामुळे हनुमंतराय यांच्यामुळे दत्त यांच्यामुळे सगळं. अहो दारात आलेल्या गोसाईला सांगितलं बाई जेवायला करा. काय करू म्हणा जेवाय. गोसाई म्हणा तुझं पोरगं कापून जेवायला वाट. बाईने सांगितलं काही करेल पण पोटचं पोरगं नाही कापलं. तो मला सत्व घेऊन जाईल. सत्व जाऊन म्हणून बाईने पोटचं पोरगं कापलं. कापलेलं पोरगं शिजवलेलं पोरगं ताटात वाढलं. गोसाई म्हणला मी एकटं नाही जेवणार.
तो मुंडक तसंच ठेवलंस, मला मुंडक खायचं. मुंडक उकळात काढायला लावलं, काढताना ओळ्या गाय लावल्या, ओळ्या घालताना डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. असं जेवण तयार केलं तरी गोसाई म्हणा तुम्ही सगळे जेवायला बसा. आणि असं जेवण तयार केल्यावर जेवायला बसा म्हणल्यावर बाई म्हणजे मी नाही बसणार. आणि गोसाईने सांगितलं बाई तांब्यावर पाणी घेऊन हात मार तुझ्या पोराला. झोपीतून उठावं कसं बाहेरून पोरगं उठून आलं आणि जेवायला बसलं. ते गोसाई नसून भगवान शंकर. आता उद्या जर तुमच्या दारात गोसाई आला तो जर म्हणला बाई तुझं पोरगं काप, तुम्ही कोणाला कापता? गोसाईलाच. आणि तुम्ही पहिले मुक्की दोहायला बसले, तेच बरोबर आहे. मला नवलाची गोष्ट भजनी गायनी गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाची बाई. नवलाची गोष्ट ऐक सगळे भाई अमरण बाई. पोटचं पोरगं बाईनं पाहिलं, डोळ्यानं तुडवलेलं आणि आग लागलो तुमच्या परमार्थाला असं कोणी म्हणावं? गोरोबा काकाच्या पत्नीनं. काकांना काही वाटलं नाही, पण गोरोबा काकांच्या पत्नीनं देवाला 2-3 शेंड्या ठरवल्या. वाटलं होईल तुमच्या असं देवाचं. काठी घेतली, बाईला मारणार. बाई म्हणजे माझ्या अंगाला जर हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. काठी टाकून दिली म्हणजे मरण, पण तुझ्या अंगाला स्पर्श करणार. पोटचं बोलगाई केलं, वंशही वाढत नाही. मग बाईनं सांगितलं बापाला माझं तर वंश वाढत नाही, पण माझी बहीण माझ्या नवऱ्याला द्या. सगळी बहीण करून आणली. बापानं सांगितलं माझ्या थोरल्या मुलीचं चुकलंय, माफ करा, पण माझ्या धाकट्या मुलीला चांगलं सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. हे म्हणले सुटलो. आता एक दिवशी दोघी शेजारी झोपल्या, दोघीच्या अंगावर यांचे हात पडले. त्या बाबाने हातच तोडून टाकले. असं होईल कधी? असं होईल? सांगा पाहिजे तुमचं पोटचं पोरगं नवऱ्याने तुडवलं, तुम्ही कुणाला तुडीतात? नवऱ्याला हे म्हणते हे आणलंय कुठून बाई? ते महाराजांना काही काम होत. आणि एक नक्कीच आहे, निश्चयाची बळ का म्हणे. आणि सज्जन कोण? मी जेवढे तुम्हाला मागाशी नावं सांगितले ना, हे सज्जनाची यादी बसतात. अभंगाचं दुसरं जन Ah
महानाम आता त्याला पुरावा आहे. नाम पुकाचे देवा पंढरी रायाचे, नाम अमृताचे सार जपे नरहरी. हो त्याला पुरावा आहे. नाम सगळ्यात महत्वाचे. अगदी तुला सुंदर उदाहरण आहे. जर जमलं तर तुम्ही ते घेतलंच पाहिजे. कसं आहे आता उत्तर आहे का, नाम घेता राहू नका आणि हकारुनी आता नाही कोण. आपण काय करतो माहिती, सगळं करतोय पण काय घेत नाही, घेत नाही नाम. आणि नाम न घेतल्यामुळे काय होतं माहिती का, त्याला पुरावा आहे. बाबाजी आपल्याला सांगितले नाम मंत्र दिला, पण ही सगळं झेजमेट आहे तुझं जवळच आहे. पण ती काय होतं, तुझा आहे तुझ्या जीवनाचा. आपणच जीवनाचे शिल्पकार आहे, पण आपण शोधायला निघलोय. मला सुख मिळत नाही. हो पेनच्या बाजारात सुख आहे का, सगळं मिळेल. सुखासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतील, पण सुख. आपल्या गावात मेडिकल इथं आहे ना गावात, बरे मोठा दवाखाना, छोटा साधारण आहे, बरे दारूचं दुकान नाही, डाळ्यावर गोड काम आहे नाही ना, बाहेरून आणून थोडे घेऊ जा. गावात नसावं, गावात सुना विधवा होतात. आमच्याकडे 50 सुना विधवा आहे. 127 महिलांच्या कपडाला कुंकू नव्हतं. नाना पाटेकरांनी मकरन आनसपर्यंत विचारलं, मकरन अरे यांच्या कपडाला कुंकू का नाही? तुम्ही साहेब या सगळ्या महिलांचे पती वाढलेले. नानांनी 15,000 रुपये प्रत्येकीच्या हातात चेक दिले. 127 महिला आमच्या बीड जिल्ह्यात विधवा आहे. त्या काळात होत्या तिथं आलेल्या मंडपात हजारो महिला विधवा. आज काय होतं माहिती, आमच्या लोकांचं भांडवल केले जात. संतोषजी देशमुख गेले, 2 महिने झाले सगळ्या टीव्हीला ह्याला बातम्या देत. राजीव गांधी मारले गेले पण इतके दिवस कोणी दाखवले नाही. इंदिरा गांधी मारल्या गेल्या पण इतके दिवस कोणी त्यांचं राजकारण. मुंडे साहेब गेले पण कोणी इतके दिवस राजकारण. या जगात कोण 26/11चा हल्ला सुद्धा एवढे दिवस कोणी दाखवला नाही. कारगिलचं युद्ध सुद्धा इतके दिवस कोणी दाखवलं नाही. आमचा जिल्हा सांप्रदायिक जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये संस्कृती आहे. आमच्या जिल्ह्यात कीर्तनकार आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 12 महिने हरिपाठ असतो, 12 महिने काकडा असतो, 12 महिने नियमाचे भजन असतात, लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम असतात, रोज रामायण असतं. आमच्या जिल्ह्यातलं हे कोणी कधी दाखवत नाही. पण आमच्या जिल्ह्याचा बिहार झाला असं मोकळ्या तोंडानं बोलणारे लोक आहेत. आणि आमच्या जिल्ह्यात एका कुऱ्हाडीला सांगितलं जंगलातल्या लाकडाने, काय ग बाई बस झालं नाही का तुला, आमचं अख्खं जंगल का सुटवलंस. लोखंडाच्या कुऱ्हाडीने सांगितलं माझा दोष नाही रे, मी तुम्हाला कुठं काय करतो, माझा काय दोष नाही. अरे दोष तर तुमच्याच कुणाचा तरी आहे. कुऱ्हाडीने सांगितलं मी एकटी काही करू शकत नाही, तुमची भावकी मला मदत करते म्हणून मी तुम्हाला तोडते. कुऱ्हाडीचा दांडा कुठला आहे, आपल्यालाच आपल्याचा घात केलाय. पण आपले कधी निर्मळ असले पाहिजे, आपले पोरं सुद्धा निर्मळ पाहिजे. तुम्हाला माहिती का
कृष्णाच्या नगरीमध्ये गोकुळामध्ये भरपूर दही दूध तुपलोनी होतं, पण कृष्ण जन्माला अगोदर होतं, पण त्याचा फायदा नव्हता. कृष्ण जन्माला याच्या अगोदर गोकुळामध्ये प्रसन्नता होती, सगळं होतं, पण लोक घाबरट होते. कृष्ण जन्माला आलं आणि घाबरायचे लोक संपले. कृष्णाच्या संगतीमध्ये जेवढे तेवढे गोपाळ आले तेवढे तगडे झाले. कृष्णाने एकही शस्त्र वापरलं नाही कंसाला मारायला. कंसापेक्षाही विषारी असणारं कलियुग आहे, रावणापेक्षाही विषारी असणारं कलियुग आहे, हिरण्यकशिपुपेक्षा वाईट असणारं कलियुग आहे. आणि कलियुगाचा वारा लागू नये म्हणून विठ्ठलाचं भजन करावं. कंसाचं स्वतःच अस्तित्व होतं, रावणाचं स्वतःच अस्तित्व होतं, त्यांचं सेपरेट राज्य होतं. या जगामध्ये कलियुग आल्यापासून कलियुगाचं स्वतःच राज्य आहे. सगळं कलियुग जगात 800 करोड लोकांच्या मनामध्ये कली घुसलेला आहे. आणि तो जर काढायचा असेल तर त्याला फक्त संप्रदायातूनच फक्त तो खरं रिकामा होईल. म्हणून कलियुगाचा वारा, अहंकाराचा वारा न लागोरा जसा माझ्या विष्णुदासा नामामध्ये न असावे कल्याण, ज्या मुखी निदान अहंकाराचा वारा. का नाट्यवारात म्हणतात कलियुगाचा? कारण विठ्ठलाचा अवतारच त्यासाठी. कलियुग आणि विठ्ठल आणि कृष्ण एक रूपात आलेले. कृष्णाने तीन हे बाजूला ठेवून हे रूप घेतल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला फक्त कलियुग काय करीत नाही, वारकऱ्याला का करीत नाही? वारकऱ्यात अहंकार नाही, मी नाही, दम नाही. आणि म्हणून नेहमी जीवाच्या तुटी महागाढ सुखासाठी श्रीमंत चरणामध्ये लई गोड सांगितलं, विश्रांतीचा ठाव आणि बाई संतांची आणि शेवटच्या चरणात संत
नाहीत काही नाही आणि आपाप कसं निघत असेल ते आमच्याकडे सुनाक मीठ लावून असते असं काही नाही. ते एक स्वतंत्र कला आहे आणि ते ज्याला जमलं त्याला जमलं. प्रत्येकाला सगळ्याला साधनं सारखे बघा, सगळ्याला नाक आहेत, डोळे आहेत, कान आहेत, काहीला वापरायची कळत नाही. हो सगळ्याला निवड दिलाय पण काहीने सडवून घातलाय. सगळ्यांना डोळे दिले पण नीट पाहत नाही. धृतराष्ट्राला दिले नव्हते तरी पाहत होते. न पाहा दिलेले डोळे असताना सुद्धा संजयला विचारायचं कोण नाही आले असं धृतराष्ट्र म्हणताना एकटं गेलं 100ला 100 खपले. 100च गेले नाही तर जावाही गेला. त्याचं नाव आहे जयद्रथ. हा सूर्य आणि या पांडवाचाच एक सख्खा भाऊ उगच यांच्या शक्तीत गेला. त्याचं नाव आणि ते सुद्धा मरून गेलं. कर्णाच्या पत्नीचं नाव आहे पद्मावती. द्रौपदीच्या गळ्यात पडली, रडायला लागली. जावा होत्या त्या रडताना सांगितलं माझ्या नवऱ्याने तुमच्या भर दरबारात अपमान केला. ते म्हणजे अपमानाचं काही नाही पण तुमच्या नवऱ्याचं मुंडक माझ्या नवऱ्याने मुडवलं, मी तुमची माफी मागते. अशा जावा होत्या त्या काळात. आज जावा नुसत्या अशा पाहतात, नुसत्या जावा. एक शिंदे गटाची एक ठाकरे गटाची. एक जावा अशी पाहत होती नुसती, तिला अटॅक आला, तिचं मुंडकच पडलं पाण्याने. दुसरी म्हणजे मोरू दे म्हणजे 20 वर्ष झालं बोलत नाही. 20 वर्ष सख्या जावाला न बोलणाऱ्या जावा जर गावात असतील तर 119 वर्षाचा सप्ताह काय कामाचा. हो तुम्ही टाळ्या वाजवायला पाहिजे. हो त्यांना वाटलं अंगलटी येईल आपल्या. 119 वर्ष सप्त्याला झालं म्हणून सांगायचं असेल तर एकही जावाशी बोलत नाही असे जाऊ पाहिजे. सगळ्यांशी बोलले पाहिजे. प्रेम सगळ्यांशी असावं. जेवढे बसल्यात त्यांना सगळ्यांना विनंती करतो कीर्तन झाल्या जावाच्या गळ्यात पडा, ढसा रडा आणि म्हणा बाई झालं ते झालं, उद्यापासून प्रसन्न. हे महत्वाचं आहे. हो आमच्या इथला 150-200 किलोमीटर पंढरपूरला गेलं म्हणतात चालल्याच. पायी गेलं, सुनाने विचार केला नाही, सगळ्यांनीच विचार केला नाही. एकटं पायी गेलं बिगर चपलाच. एक दिवशी म्हातारं सापडत नाही. पोरायनं आईला विचारलं बाप कुठे. म्हातारी म्हणजे किती दिवस झालं म्हातारं सापडत नाही गेलं. एक दिवशी पोरगी आली, तिने विचारलं आई तुझ्या कपडा कुंकू का नाही. आपल्या भावकीतलं कोण गेलं म्हणजे तुझा बाप गेला. स्वतःचा बाप गेलेला कळला. पोलीसच्या डोळ्यात पाणी आलं. बाप मेला पण मला कोणी सांगितलं नाही, गेला पण सांगितलं नाही. पण पोरीनं पोलीस केस केली. पोलिसांना एके दिवशी प्रेत सापडला हवेला. जरा पाटलांचं आंदोलन चालू असल्यामुळं पोलिसांनी ते प्रेत उचललं, गठुड्यात बांधलं, पोरायच्या हवाली केलं. तुमचा बाप सापडला. या काट्यानं तरी मुंडकं उडून बघायला पाहिजे नाही. जसं म्हातारा आणलं तसं झाड. म्हातारे सावडलं. म्हाताऱ्याची राग गंगाने म्हणून टाकली. म्हाताऱ्याचं दहाव्याला मला बोलवलं, मला 15,000 दिले, गाव जेवलं, 13वा झाला आणि म्हातारा आमुष्या दिवशी घरी आलाय. आणि दृष्टांत नाही खरंय. मी टीव्ही पुढे बसलो होतो, जेवत होतो. मी मंडळीला म्हणलं मी याचा दावा केलाय. मंडळी म्हणली दावा. फोन लावला म्हणलं तुझं बाप सापडलं का. ते म्हणलं सापडलं काय असेल. एका येतोय म्हातारं. मी त्या बाबाला म्हणलं बाबा कुठून आले तुम्ही. ती मला म्हातारं म्हणलं तुम्ही कोण आहे. म्हणलं मी तुमच्या दहाव्याचा महाराज आहे. म्हातारं असं तापलं माझ्यावर. मला म्हणलं लुटायला होता का तू. 15,000 घेऊन गेला, लाख रुपयाला घर टाकले. म्हणलं बाबा पोरायला बोलवलं म्हणून मी आलो. म्हातारा हळूच मला म्हणलं कावडा आलं खरं. म्हणलं त्यानंच माझं कीर्तन बंद पाडलं बाबा. तो म्हणला ठाकरे गटाचा होता काय. जीवनामध्ये स्वतःच्या बापाचे दावे करणारी माणसं महाराष्ट्रात आहे. इथं पुढे सगळ्याला विनंती करतं बापाचं बाप जिवंत असेपर्यंत कधी जमीन नावची करून घेऊ नये. आणि नावची देत नाही म्हणून त्याला भांडू नये म्हणायचं. आमच्याकडे सोन्यासारखं 6 एकर जमिनीचा मालक असणारा बाप परवा शिवरात्री दिवशी सकाळी फाशी घेऊन पडून गेले. स्वतःच्या सुनापायी आणि मुलापायी. पण आयुष्यामध्ये हे पाप करू नका. सगळ्या सुनांना पोरांना सांगतो जमीन तुमची कधी बनावली, जमीन मागचीच कधी झाली. एक कोणतं गाव नाही. धोंडपाडा तुमचं गाव नाही, मागचेचही नव्हतं, तुमचंही नाही आणि पुढचेचही होणार नाही. धोंडपाडा ह्याच देवाचे. तुमचं नाही
मागच्याचंही होणार नाही आणि पुढच्याचंही होणार नाही. आपण सगळे प्रवासी, आपण निघून जाणार आपल्या प्रवासाला आणि परत कधीच येणार नाही. हे बाबा चिरंजीव. आणि म्हणून हे सगळं त्याच्या हातात द्या. उगा माझं माझं म्हणत बसू नका. तुका म्हणे पापे जाती संतांची पाप ऐकले कोडे सज्जनाच्या नावानं पुण्य मिळतं. कशाला मिळतं? तुम्हाला पुण्यवान व्हायचंय का? पण दान धर्म करण्यापेक्षा सज्जनाचं नाव घ्या. तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ. आणि पाप जावा असं वाटतात तर संतांच्या नावाचं काय करा? जप करा. आणि हे केलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही. म्हणून आपण दुसरा दिवस म्हणून संत प्रकरणातील उद्या सगळ्यांना प्रार्थना करतो भविष्यामध्ये एक करा, आनंद घ्या, आनंदच घ्या. आनंद ही कुठं मिळणार साधन नाही, ते इथंच मिळतं. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप आणि लटके व्यवहारात राहिला. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाय झार. आणि मग तुकोबा ज्ञानोबा म्हणतात ना, देव तुमच्या घरी यायला येईल. देव तुमच्या घरी, त्याला पुरावा आहे. द्वारकेचा राणा प्रकृती परिस्थिती बघून देव तुमच्याकडे येत असतो. म्हणून जाता जाता विनंती करतो, प्रार्थना करतो. आजच्या योगायोगे मला बोलवलं. महाराजांचं काय नाव आहे मी ते विसरून गेलो. काय नाव म्हणतो ते? मंगेश भुईर महाराज आहेत ना? हा, त्यांच्या पत्नी आहेत. किती गोड काम आहे. आल्यात का? आले असतील. नाही मला म्हणलं मग अशी मी येणार आहे. आले असतील. बरं आले असतील असं समजू. ते किती गोड तुमचा भाव आहे. त्यांना सांगितलं महाराजांची मी सेवा केली तरी मला हे लाभ मिळतो. बघा, सेवा करून सुद्धा ते घरी हे लाभ मला मिळतो. इतकं प्रेमळ भाव आहे. आणि तुमच्याकडे या सगळ्या गोष्टीचा सोजवळपणा आहे. हे असं घडत नाही. रात्री माझी गाडी पोलिसांनी अडवली. रात्री बघा बाबा, रात्री ते पोलिसांनी परभणीच्या पुढे निघून गाडी अडवली. ते म्हणले गाडीचे काच काळे 500 रुपये द्या. मी म्हणलं हे 1000 रुपये घ्या. ते म्हणले कशाचे? म्हणलं मी काळ आहे. हे गाडीचे 500 हे माझे. ते नुसतं पाहायचं. ते मला म्हणलं कुठले तुम्ही? मी म्हणलं शिर्डीचं. शिर्डी म्हणल्यावर ते म्हणले 500 देऊ नका, एवढे 2000 रुपये घ्या आणि बाबाच्या दानपेटीत टाका. मला म्हणलं ते आम्ही एवढी इमानदार आहे. गाडी संभाजीनगरच्या पुढे निघल्यावर ड्रायव्हर म्हणला शिर्डीत जायचं का? मी नुसतं असं पाहायचं. शिर्डीच्या जवळ आलो. ते म्हणलं गाडी इकडे टर्न मारू का? मी नुसतं पाहायचं असं. ते मला शेवटी ड्रायव्हर म्हणलं जर उद्या पोलीस भेटलं तर त्याला काय सांगू? मग माझ्या डोक्यात आलं हे काय 1000 दिरू दे. म्हणून त्याला 1000 दिले. म्हणलं हे तुला 1000 आणि मला 1000. ते म्हणलं बाबाला काय नाही. बाबा कट्टाना सोने हे बाबाला 10,000ची गरज. याचं उत्तर कळलं ना? देवाला भाव लागतो, जीवाला प्रेम लागतं आणि गावाला तरुण मंडळी चांगली लागतात. म्हणून तरणा भाग्यवंतो नटे हरी कीर्तनात लय वेळ घेतलं तुमचा. मला माफ करा. बराच वेळ बोला. 2 मिनिटं जास्त गेले. या पोरांना मोठीनं बोलायचं. तर इकडे या सगळे. तर पुढे या सगळे जे लागणार पोरं या पुढे इकडं आले ना. वा इथंच बोल. हा आता उभारायचं ताईट असं इकडे दोन करा. पोरांना मोठ्यानं बोलायचं. ए शाळेत जायचं वय तरुणपणी का म्हातारपणी? मोठ्यानं. बालवाडीत जायचं वय बालपणी का म्हातारपणी? अंगणवाडीचा भात खायचं वय म्हाताऱ्याचं का बाल पोराचं? पोराचं. हे बघा लग्न म्हाताऱ्याचं होतं का पोराचं? मानवी पुन्हा लग्न कुणाचं होतं? तरुण वयात होतं का म्हातारपणी? तरुण वयात. म्हाताऱ्याचं करावं का पोराचं? आणि म्हाताऱ्याचं होत नाही का? अजून नाही. कलेक्टर व्हायचं वय म्हातारपणी का तरुणपणी? शाळेत जायचं वय तरुणपणी का म्हातारपणी? सच्चिदानंद पद मिळवायचं वय तरुणपणी का म्हातारपणी? तरुणपणी. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असा तरुण पाहिजे. आणि तरुणच सगळे संत होते. त्यांनाच क्रांती केली.
म्हातारपणी देव देव करायला लागला आणि त्याला मोक्ष मिळाला असं घडत नाही कधी. ज्ञानेश्वर